नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे यामध्ये मी कार्यरत आहे. वाणिज्य विभागामध्ये TY BCom ऑडिट अँड टॅक्सेशन या विषयामधील प्रथम सत्रामधील जे TY BComचा ऑडिट आहे त्याविषयीचं आज लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या लेक्चरचा विषय आहे ऑडिटरचे अधिकार. ऑडिटरचे नेमके अधिकार कोणकोणते आहेत आणि तो त्या अधिकाराचा वापर करून व्यवसाय किंवा उद्योग संस्थांचं ऑडिट कसं करतो हे आपण आजच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. ओके, मग या ठिकाणी आपल्याला राईट्स ऑफ ऑडिटर पण आहेत आणि तेच आपण आज बघणार आहोत. मागील व्याख्यानामध्ये आपण तशी बरीच व्याख्यानं आपली झालेली आहेत. ऑडिट म्हणजे काय, ऑडिट हा शब्द कसा आला, ऑडायर म्हणजे नेमकं काय आहे, ऑडिटचे नेमके उद्देश कोणते, ऑडिटचं महत्त्व काय, फायदे काय आहेत, त्याचबरोबर सत्यापन, मूल्यांकन या विविध व्याख्यानांच्या मागोवा घेत आपण ऑडिटरचे अधिकार यापर्यंत आलेलो आहोत. चला आपण पाहूया ऑडिटरचे अधिकार कोणकोणते आहेत. आणि आजच्या व्याख्यानाचा मूलभूत उद्देश ऑडिटरचे अधिकार कोणते आहेत हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ऑडिटरचे अधिकार. ऑडिटरच्या अधिकारामध्ये आपल्याला प्रामुख्याने सगळे पॉईंट वन बाय वन आपण पाहणार आहोत. पण उद्देश या ठिकाणी मी व्याख्यानाच्या उद्देशामध्ये मांडलेले आहेत पॉईंट की जमा खर्चाची पुस्तके पाहणे, स्पष्टीकरण मागणे, साधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार, शाखांना भेटी देण्याचा अधिकार, तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा अधिकार, मोबदला मिळवण्याचा अधिकार, चुकीच्या विधानाची दुरुस्ती करण्याचा अधिकार, अहवालावर सही करण्याचा अधिकार. तो त्याचा मूलभूत हक्क आहे, कारण जी व्यक्ती ऑडिट बनवते करते आणि त्याच्या अहवालावर त्याची सही असली पाहिजे. उद्देशपत्रक व अहवाल तपासण्याचा अधिकार इत्यादी अधिकाराची माहिती मिळवायची आहे आपल्याला आजच्या या व्याख्यानामधनं. तर आपण पहिला जो पॉईंट आहे की जमा खर्चाची पुस्तके पाहण्याचा अधिकार. आता जमा खर्चाची पुस्तके पाहण्याचा जो अधिकार आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत की ऑडिटर हा ऑडिट करत असतो आणि जेव्हा तो ऑडिट करत असतो तेव्हा तो ज्या कंपनी व्यवसायामध्ये शाखेमध्ये गेलेला असतो त्याच्यासमोर अकाउंटंटनी लिहिलेले हिशेब असतात, जमा खर्च असतात, नोंदी असतात, परंतु त्याला त्याची सत्यता पडताळून पाहिजे असते आणि त्याचं स्वतःचं समाधान होणं गरजेचं असतं. आणि जोपर्यंत त्याचं स्वतःचं समाधान होत नाही तोपर्यंत त्या सर्व जमा खर्चाच्या नोंदींचा किंवा त्याला जे सादर केलेले आहेत हिशेब किंवा कागदपत्र त्याचा तो पूर्णपणे पाठपुरावा करतो. म्हणून यासाठी जी जमा खर्चाची पुस्तकं आहेत तो पाहण्याचा त्याचा अधिकार आहे. ऑडिटरला हिशेब तपासण्यासाठी सर्व पुस्तके, कागदपत्रे, दस्तऐवज, पावत्या, करार पाहण्याचा अधिकार आणि तपासण्याचा अधिकार आहे. आणि जोपर्यंत ऑडिट होत नाही तोपर्यंत ती पावत्या, ती पुस्तके, ती कागदपत्रे हे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचाही अधिकार आहे. ही कागदपत्रे, पुस्तके कार्यालयात ठेवलेली असोत किंवा शाखांमध्ये ठेवलेली असोत ती तपासणीसाठी त्यांनी मागून घेतलं पाहिजे. कारण ऑडिट हे करत असताना नोंदवलेले हिशेब किंवा लिहिलेली अंकगणितीय म्हणा किंवा संख्याशास्त्रीय माहिती म्हणा किंवा ज्या काही नोंदी असतात त्या नोंदी म्हणा, या सर्व नोंदी अचूक, सत्य आणि त्या त्या काळामधलीच आहेत का नाही हे त्याला पाहायचं असतं, पडताळून पाहणी करायची असते. म्हणून ती ताब्यात ठेवणं आणि त्याची कागदपत्रांची मागणी करण्याचा अधिकार त्याला आहे. दुसरा पॉईंट आहे माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार. आता माहिती आणि स्पष्टीकरण, जी कागदपत्र, ज्या नोंदी, ज्या पावत्या, जे व्हाउचर्स आहेत, जे जे त्याला ऑडिट करण्यासाठी त्याच्याकडं सादर केलेलं आहे त्यामध्ये नोंदी तर केलेल्या असतात, परंतु कधीकधी काही नोंदी आणि असणारी कागदपत्र याच्यामध्ये तफावत दिसून येते. अशा वेळेला
त्या दोन्हीचीही आकडेवारी किंवा त्या नोंदी जुळणं आवश्यक असतं. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडनं आवश्यक ती माहिती, आवश्यक ती स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार त्याला आहे. म्हणजेच अंकेक्षणाचे अधिकार जे आहेत ते कलम 143 उपकलम 5 ते 7 नुसार आपल्याला हे सगळे अधिकार ऑडिटरला असतात. आणि या कलम 143 नुसार आवश्यक ती माहिती देणे कंपनीला सुद्धा बंधनकारक असतं. आणि अशी आवश्यक माहिती कागदपत्राला उपलब्ध नसल्यास ती मिळवून ऑडिटरला पुरवावं लागतं. म्हणजेच कागदपत्र नोंदी केलेल्या आहेत परंतु आवश्यक ती कागदपत्र त्याला जोडलेली नसतील तर, आणि ऑडिटरने ती मागणी केलेली असेल तर अशा वेळेला ती कागदपत्र उपलब्ध कंपनीने करून द्यायची असतात आणि आवश्यक ती माहिती कायद्यानुसार देणं बंधनकारक आहे. पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे साधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार. आता कंपनीच्या विविध सभा होत असतात आणि या प्रत्येक सभेला संबंधित व्यक्ती ज्या सभेला उपस्थित राहणं बंधनकारक असतं त्या सगळ्यांना सभेची सूचना दिली जाते. आता कंपनीचे आर्थिक हिशेब पाहण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला ऑडिटर म्हणून नेमलेला आहे त्या व्यक्तीला देखील, कारण का उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक असतं. कारण कंपनीच्या ज्या वेळेला सभा होतात त्या सभेमध्ये संचालक असतात, भागधारक असतात, कर्जरोखेधारक असतात, सगळ्या व्यक्ती उपस्थित असतात की ज्यांना सूचना मिळवण्याचा अधिकार आहे. आणि मग कंपनीची आर्थिक परिस्थिती योग्य आहे का, आपला पैसा योग्य ठिकाणी सुरक्षित आहे का, हे देखील त्यांना पाहावं लागत असतं. मग अशा वेळेला हे सभासद कंपनीच्या सभेला हजर असतील अशा वेळेला ऑडिटर देखील हा त्या सभेला हजर राहण्याचा, आवश्यक ती माहिती, विवरणपत्रके, अहवाल सादर करण्याचा ऑडिटरला अधिकार असतो. आणि ते सादर केल्यानंतर जर कोणी त्या सभेमध्ये प्रश्न विचारलेले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा अधिकार देखील ऑडिटरला असतो. आणि या सर्वांसाठी साधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार ऑडिटरला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे शाखांना भेटी देण्याचा अधिकार. कलम 143 नुसार हे शाखांचे देखील हिशोब असतात. आता कंपनी व्यवसाय, जितका व्यवसाय उद्योगात विस्तार झालेला असतो, वाढलेला असतो, तसतशा त्याच्या शाखा देखील विस्तारत जातात. सर्व शाखांमध्ये प्रत्येक शाखांचे हिशोब असतात आणि त्याचं देखील ऑडिट होणं गरजेचं असतं. आणि या शाखांमधील देखील भेटी देऊन तिथली आर्थिक परिस्थिती, आर्थिक विवेचनं, आर्थिक कागदपत्र, आर्थिक घटकाशी रिलेटेड संबंधित असणारे सर्व हिशेब जे असतील ते मागून घेण्याचा, तपासण्याचा अधिकार ऑडिटरला असतो. म्हणून ऑडिटर या कंपनीच्या व्यवसायाच्या विविध शाखांना भेटी देऊन आवश्यक ती कागदपत्रे, जमा खर्च पुस्तके तो पुरावे म्हणून तपासू शकतो. आता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा अधिकार. ऑडिटर हा जमा खर्चामधील तज्ज्ञ असतो. तो त्याच्या व्यवसायाशी, त्याच्या अभ्यासाशी तो तज्ज्ञ आहे. म्हणजेच त्याला सर्व विषयांचं ज्ञान असतंच असं नाही आहे. ऑडिटिंग, अकाउंटिंग, व्यवसायाच्या हिशेबाचं ज्ञान असतं. परंतु व्यवसाय हा विशिष्ट अनेक कारणांनी होत असतो. त्याच्याशी संबंधित अनेक विभाग असतात. खरेदी विक्री विभाग असतो, विविध प्रकारचे करार असतात आणि या सगळ्याचीच माहिती, सगळ्याचंच पूर्ण ज्ञान त्याला असेल असं नाही. ज्या पावत्या, जी कागदपत्रे त्याच्याकडं आलेली असतील आणि जर त्याला त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती पाहिजे असेल तर संबंधित व्यवहार ज्या व्यक्तीकडे झालेला आहे त्या व्यक्तींकडे तो त्याचा खुलासा मागू शकतो, स्पष्टीकरण मागू शकतो किंवा त्यामधली जी तज्ज्ञ व्यक्ती असेल त्या तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन तो कार्य करत असतो. आणि आपले हिशेब आणि विवरणपत्र यावर त्याला स्वतःचं मत द्यावं लागतं. कारण का स्पष्टीकरण किंवा मत तज्ज्ञ व्यक्तीकडनं मागून घेणं शक्य आहे परंतु अहवाल मात्र ऑडिटरला स्वतःलाच द्यावा लागत असतो. म्हणून आपला अहवाल व्यवसायाच्या हिशेबांसाठी अचूक असा अहवाल दिला जावा आणि त्यामध्ये कुठलीही संदिग्धता असू नये. आणि यासाठी तो सुरुवातीलाच संबंधित विषयाबाबत खात्री करून घेऊन मग त्याचं योग्य ते मूल्यमापन करून आपल्या अहवालामध्ये स्वतःचं मत देत असतो. पुढचा मुद्दा आहे मोबदला मिळवण्याचा अधिकार.
आता ऑडिटरला ऑडिटिंगच्या कामासाठी नेमलेलं असतं. तो संपूर्ण कामकाज करत असतो. कोणीही कुठलंही काम फुकट करत नसतं आणि फुकट करून घेऊही नये. कारण का ऑडिटिंगचं काम तसं काही साधं सोपं नाही आहे आणि व्यवसायाचे संपूर्ण आर्थिक परिस्थितीचा आरसा ऑडिटिंगमध्ये आपल्याला दिसत असतो आणि त्या आर्थिक परिस्थितीच्या आरशामधनं आपल्या व्यावसायिकाला विकासाच्या योजना राबवता येणं शक्य होत असतं. म्हणून ऑडिटरने जे काही काम केलेलं असेल त्या कामाचा योग्य तो मोबदला त्याला दिला पाहिजे. जे समजा काही मतभेद झालेले असतील आणि ऑडिटरने त्याचं काम पूर्ण करून दिलं आणि परंतु त्याचा मोबदला दिला गेला नसेल, तर अशा वेळेला ऑडिटरला आपला मोबदला मिळवण्याचा अधिकार पूर्णपणे आहे. चुकीच्या विधानाची दुरुस्ती करण्याचा अधिकार. आता ऑडिटरचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम लेखी ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट, इन्कम एक्सपेंडिचर, रिसीट पेमेंट, पे अँड एल अकाउंट अशी अनेक विवरणपत्र व्यवसायाच्या संबंधित बनवावी लागत असतात आणि त्या जोडलेल्या तक्त्यामध्ये योग्य खरी माहिती देणं गरजेचं असतं. कारण का असंख्य गुंतवणूकदार व्यक्ती असतात, असंख्य कंपनीशी संबंधित सभासद असतात. त्यांना कंपनीच्या या विवरणपत्रावरनं कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, कंपनीची बाकीची ॲसेट लायबिलिटी कशी आहे, कंपनीच्या इतर गुंतवणुकी कोणत्या आहेत आणि कंपनीच्या एकूण सभासद किती आहेत, अशी असंख्य माहिती विवरणपत्राच्या माध्यमातून मिळत असते. आणि ही माहिती प्राप्त होण्यासाठी म्हणून जी जमा खर्चाची जी काही पद्धत असेल किंवा त्यामध्ये केलेल्या नोंदी असतील त्या अचूक असाव्या लागतात. जर त्या अचूक नसतील किंवा त्यामध्ये काही चुका झालेल्या असतील आणि ते त्याला समजत असेल तर त्याने त्या चुकीच्या विधानाची दुरुस्ती करावी आणि जर काही त्रुटी जाणवलेल्या असतील त्याचा उल्लेख ऑडिटरने अहवालामध्ये करावा. एखादी माहिती कायद्यानं देणं अहवालामध्ये बंधनकारक असेल आणि त्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा उल्लेखही केलेला असेल तर त्याची जो काही उल्लेख झालेला आहे, जो काही व्यवहार आहे त्या जबाबदारीमधनं त्याला मुक्त होता येत नाही. त्यावर त्यांनी योग्य तो अभिप्राय देणं गरजेचं असतं. नेक्स्ट पॉईंट आहे नुकसान भरपाई वसूल करण्याचा अधिकार. समजा कंपनीने किंवा प्रमंडळाने त्याच्यावरती दिवाणी किंवा फौजदारी दावा दाखल केलेला आहे, परंतु समजा न्यायालयाने त्याने सादर केलेल्या पुराव्यावरून तो खरा आहे आणि त्याच्या बाजूने निकाल दिलेला असेल तर अशा वेळेला ऑडिटरला दावा दाखल केल्यापासून जो काही खर्च झालेला आहे तो सर्व खर्च प्राप्त करण्याचा अधिकार कलम 633 नुसार त्याला प्राप्त झालेला असतो आणि जर त्यांनी काम आपलं प्रामाणिकपणे काळजीपूर्वक केलेलं असेल तर त्याला तो अधिकार प्राप्त होतो आणि त्याची नुकसान भरपाई त्याला वसूल करता येते. आता अहवालावर सही करण्याचा अधिकार. ऑडिटर व्यवसायाचे संपूर्ण हिशेब तपासत असतो, कागदपत्रे तपासत असतो. बराच काळ हे कामकाज चाललेलं असतं आणि हे जे काही काम चाललेलं असतं त्याचा मोबदला मिळवण्याचाही त्याला अधिकार असतो. तर हे सगळं कामकाज केल्यानंतर तो अहवाल लिहितो आणि तो अहवाल ज्या व्यक्तीने तयार केलेला असतो त्याच व्यक्तीला तो अधिकार असतो की त्याच्यावरती सही करण्याचा. म्हणून कलम 145 नुसार ऑडिटरला त्याने ऑडिट केल्यानंतर जो ऑडिटचा अहवाल बनवलेला असतो त्यावर सही करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर त्या अहवालाला जोडलेली जी कागदपत्रे असतील, अंतिम लेखे असतील म्हणजेच बॅलन्स शीट असेल, पे अँड एल असेल, इन्कम एक्सपेंडिचर असेल, इतर आर्थिक विवरणपत्रावरही प्रमाणित करून सही शिक्का देण्याचा अधिकार त्याला असतो. कायद्यानुसार जी कागदपत्रे ऑडिटरने प्रमाणित करणं आवश्यक आहे त्यावर त्याने सही केलीच पाहिजे. प्रमाणित कागदपत्राच्या संपूर्ण सत्यतेसाठी ऑडिटरला जबाबदार धरलं जातं. यासाठी ऑडिटर कधीही चुकीची माहिती त्याच्यामध्ये देत नाही, कारण का त्यामध्ये ज्या काही आर्थिक बाबींची नोंद केलेली असते त्याला संपूर्ण जबाबदार कोण असतो? ऑडिटर असतो. जर त्यांनी त्यामध्ये चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर तो त्या शिक्षेलाही पात्र ठरत असतो. ही कायद्यामध्ये तरतूद आहे.
वार्षिक पत्रके तयार करून घेण्याचा अधिकार. आता ऑडिटरने संपूर्ण हिशेब ऑडिट केलेला आहे, तर कंपनीचे अंतिम लेखे फायनल अकाउंट तयार करण्याची जबाबदारी कंपनीची असते. आता काही जर त्याच्यामध्ये चुका आढळल्या आणि त्या दुरुस्त करून योग्य त्या स्वरूपामध्ये अंतिम लेखे तयार करून घेता येतात आणि कंपनीने ते अंतिम लेखे तयार करण्यास जर नकार दिल्यास तर त्याबाबतचा उल्लेख ऑडिटरने आपल्या अहवालामध्ये करावा. म्हणजे ऑडिटर त्याच्या स्वतःच्या जबाबदारीतनं काय होतो, मुक्त होऊ शकतो. कारण का, ऑडिट मी केले, मी सगळं कामकाज पूर्ण करून दिले, अंतिम लेखे तयार करायला सांगितले, तर ती जबाबदारी कायद्यानुसार ज्याची आहे म्हणजे कंपनीची, तर कंपनीने ती जबाबदारी पूर्ण करावी. उद्देशपत्रक व अहवाल तपासण्याचा अधिकार. उद्देशपत्रक म्हणजे माहितीपत्रक असतं. कंपनीच्या प्रत्येक कंपनीला माहितीपत्रक, घटनापत्रक, नियमावली असे वेगवेगळे दस्तऐवज महत्त्वपूर्ण असतात आणि कंपनीची संपूर्ण माहिती या विविध दस्तऐवजांमधनं असते, करारांमधनं असते. मग अशा प्रकारचं जे उद्देशपत्रक असतं, घटनापत्रक आहे, ते तपासण्याचा अधिकार या ऑडिटरला आहे. कारण का, त्यामध्ये अनेक मूलभूत माहिती आणि नियम असतात आणि त्यामध्ये नोंदवलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कधीही कंपनी कार्य करत नाही. म्हणून कंपनीचं नेमकी माहितीपत्रक काय आहे, त्यामध्ये कोणते राईट्स आहेत, अधिकार आहेत, कंपनीची कोणकोणती माहिती दिलेली आहे, ती माहितीपत्रक तपासण्याचा अधिकारही ऑडिटरला असतो. शाखांचे तक्ते व विवरणपत्रे मिळवण्याचा अधिकार. आता ज्या शाखांचे हिशेब तपासणी ऑडिटरने स्वतः केलेली नसेल अशा शाखांकडून वार्षिक तक्ते मिळवण्याचा व ती पुरेशा प्रमाणात आहे किंवा नाही ते ठरवण्याचा अधिकार व उल्लेख त्याने आपल्या अहवालात करण्याचा अधिकार या ऑडिटरला असतो. अशा प्रकारे आपण विविध पॉईंट म्हणजेच ऑडिटरचे जे अधिकार आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि या अधिकाराचा वापर करून ऑडिटर ते ऑडिटिंग करत असतो. आणि म्हणजेच आपण आता सारांशाकडे येऊया की या व्याख्यानात आपण काय काय बघितलं. तर या व्याख्यानामध्ये आपण ऑडिटरचे अधिकार बघितलेले आहेत. हे अधिकार अभ्यासताना जमा खर्च, पुस्तके पाहणे, माहितीचे स्पष्टीकरण मागणे, सूचना मिळवणे, शाखांना भेटी देणे, नुकसान भरपाई वसूल करणे, मोबदला मिळवणे, अहवालावर सही करण्याचा अधिकार, दस्तऐवज पाहण्याचा अधिकार असे विविध अधिकार आपण या व्याख्यानांमध्ये बघितलेले आहेत. आणि या अधिकाराचा वापर करून ऑडिटर आपलं कर्तव्य पूर्ण करत असतो. आणि अशा प्रकारे ऑडिटरचे अधिकार बघितल्यानंतर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण कर अंकेक्षण म्हणजेच टॅक्स ऑडिट या घटकावर माहिती मिळवणार आहोत. आणि कर अंकेक्षणाची व्याख्या, वैशिष्ट्ये, कर अंकेक्षण यामध्ये कोणकोणती माहिती आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पुढील व्याख्यानामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपला सगळ्यांचा निरोप घेते. मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद.